सांधेदुखी, कंबरदुखी, केस गळती अशा अनेक समस्यांवर उपाय म्हणजे अहळीवाची खीर, जी आपण आज बघणार आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर रेसिपी सुरू करूयात. मी इथे एका वाटीत 2 लहान चमचे अळीव घेतलेले आहेत. यालाच हलीम असंही म्हटलं जातं. हे दिसायला अगदी लाल, बारीक आणि लांबट असे असतात आणि कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात. आता आपण यात साधं पाणी घालून घेऊन अर्ध्या तासासाठी हे भिजवून घेणार आहोत. अळीव हे भिजल्यानंतर थोडे चिकटसर होतात आणि हेच आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असतं. आता आपण याला झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत. इकडे मी एक लहान भांडं घेतलेलं आहे. यात 2 ग्लास दूध घालून घेतलेलं आहे आणि लिटरमध्ये म्हणाल तर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता आपण या दुधाला छान तापवून घेऊयात. अळीव हे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे याचे लाडू, खीर असे पदार्थ हे हिवाळ्यात जास्त खाल्ले जातात. तुम्ही बघू शकता दुधाला अगदी छान अशी उकळ आलेली आहे. एकदा चमच्याने ढवळून घेऊन आपण त्यात लहान अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता पुन्हा एकदा साखर त्यात छान विरघळली की आपण यात बदामाचे काप घालून घेऊयात. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता किंवा ड्रायफ्रुट्सची पावडर करून घातली तरीही चालेल आणि सोबतच थोडी वेलची घालू शकता. आता आपण इथे भिजवलेले अळीव हे दुधात घालून घेतलेले आहेत. ते भिजल्यामुळे थोडे चिकटसर वाटतात, पण दुधात घातल्याने छान मोकळे होतात. अळीव घातल्यानंतर पुन्हा आपण याला ढवळून घेऊन छान उकळ काढून घेऊया. तुम्हाला जशी खीरीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही खीर आटवून घेऊ शकता. मी इथे खीर थोडी पातळच ठेवणार आहे. तुम्हाला घट्ट हवी असल्यास आणखी 8 ते 10 मिनिटं दुधाला छान आटवून घ्या. अळीव आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असं आहे. त्यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी यासारख्या दुखण्यांवर खूप चांगला आराम मिळतो. तसेच शरीरातील रक्ताची कमतरताही यामुळे भरून निघते. केस गळतीवरही याचा खूप छान असा रिझल्ट बघायला मिळतो. त्यामुळे अळीव हे आहारात नक्की समाविष्ट करा. खीरीला अगदी छान उकळ आलेली आहे. अजून आपण 1 ते 2 मिनिट खीर उकळवून घेऊन गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी छान आणि पौष्टिक अशी अळीवाची खीर तयार झालेली आहे आणि ही चवीलाही खूप छान लागते. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.